प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. अरे जयेश, तुम्ही, मला वाटलं तुम्ही बाहेर इथे असे का? आतमध्ये का नाही बसलात? नाही, बसलो असतो पण कुलूप आहे ना. आजची बरं ठीक आहे, चला मी येतो आतमध्ये. चला. आता तुला काय झालं रडायला? काहीच चांगलं होत नाही. काय झालंय? तू आधी रडणं थांबव तुझं. मला शांतपणे सांग काय झालंय. काय सांगायचं ओम भाऊ, ते सागरने सांगितलं म्हणून आम्ही गेलो आमदार निवासात. तिथे त्या माणसाचा फोनच लागेना. मग तिथे नुसते तर आम्ही दाराशीच उभं, कोण आत पण सोडेना ना. आम्हाला लाल दिव्यांच्या गाड्या येत आहेत जात आहेत. मग आम्ही परत फोन केला सागरला. तो म्हणला की मी बघतो काय झालं म्हणून. सागर म्हणला त्या माणसाची ड्युटी बदलली, तो नसतोच आता तिथं. आम्ही आपल्या रस्त्यावरच उभे नुसते. कुणी पाहिलं असतं तर? हाला हिच बघ. मग काय आलो परत इकडं. कुठं जाणार ना आम्ही. ठीक आहे ठीक आहे, डोंट वरी. मी आहे ना. तू आधी तुझं रडणं थांबव. माझं काही नाही ओम भाऊ, पण हिला काही झालं ना तर मी स्वतःला काही माफ करू शकणार नाही. असं काही होणार नाहीये. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. मी आहे ना. चला आज चला. काय वाचतेस? एक स्पेशल आर्टिकल वाचतीये. हाऊ टू बी हॅपी इन मॅरिड लाईफ. का नाही विचारलं? का अश्विनी का? आता वाचावं लागणारच ना मला. म्हणजे तुमचा जो काही तो प्रॉब्लेम वगैरे होता तो सॉल्व्ह झाला? अगं आमच्या मिस्टरांचे ते दत्ताराम काका आहेत ना, ते येणार होते ना जेलमधनं सुटून. ते आलेच नाहीत. अगं आलेच नाहीत म्हणजे काय? त्यांनी जेलरला हाणलं की काय? हे मला काही माहिती नाही, पण ते आले नाहीत. कमाल. मग तू घरी सांगितलंस का तुझ्या? हो, बाबा जाणार आहेत त्यांच्याकडे परवाच. क्या बात है, काँग्रॅट. मग आता काय चट मंगनी पट बिया वगैरे आहे का? ईशा, मी लाजू का? अगं हे तू किती बोर आहेस. मी लाजू का असा प्रश्न नसतो. काय ग, तू किती एक्साइट झालीयस. हे बघ आता हेच माझ्या बाबतीत घडलंय, पण मी एक्साइटेड आहे का? मी माझ्या घरच्यांना सांगितलं सुद्धा की माझ्यासाठी नवरा बघा. शांत हो ना, शांत शांत. मी आता फक्त त्यांना मुलगा बघा इतकंच सांगितलंय. म्हणजे लगेच काही होतंय असं नाही. आणि मुळात मला डेस्परेशनच नाहीये तुझ्या इतकं लग्न करायचं.
तुला ना अकाली वृद्धत्व आलंय, बाकी काही नाही. कशी आहेस तू? आपलं ना एकाच दिवशी लग्न झालं ना, किती मजा येईल ना. नाही येणार मजा. का? हो, कारण मग आपल्याला एकमेकींचं लग्न कसं अटेंड करता येईल? हा बरोबर. मग आपण एकाच मंडपात करूया ना. नाही, ते पण शक्य नाहीये. का? कारण आमच्या घरात इतके लोक आहेत की माझ्या लग्नात आम्हाला एक अख्खं ग्राउंड सुद्धा कमी पडणार आहे. आणि काय आहे ना, तुझं तू सध्या उरक. म्हणजे काय होईल, तुझ्या जीवाला एकदाची शांती लाभेल. खरंच? खरंच उरकू ना? हो प्लीज. तू राहा, तू लाजतच राहा. मी फोन करून येते. मी इथे पोहोचले हे कळवलं नाहीये घरी. बोल बाळा, पोचला का व्यवस्थित? हो मोठे बाबा, मी नीट पोहोचले. आता झोपायचीच तयारी करते. उद्यापासून ऑफिस सुरू होत आहे ना. काळजी घे. आणि फोन करत राहा. आम्हाला विसरू नका. ऍडव्होकेट ईशा देशमुख. हॅलो, नमस्कार. मी ऍडव्होकेट प्रभाकर देशमुखांनाच फोन लावलाय का? का रॉंग नंबर लागलाय माझा? नाही. तुम्ही का सेंटी मारताय? अगं एक पद्धत. हा मग ठीक आहे. अरे हो, मी जरी किती अगदी ठरवलं ना, तरी तुम्ही मला विसरू देणार आहात का? बर ऐका ना, मी आता फोन ठेवते, कारण मला आपल्या घरातल्या सगळ्यांना फोन आणि मेसेजेस करायचे अजून. ऐक ऐक ऐक, तू झोप आता. मी सांगतो सगळ्यांना तू पोचलीस म्हणून. ए ईशा पोचली आणि झोपते आता. कुणी फोन करू नका तिला. बर मी ठेवू फोन. बाय. बरं ऐका ना, लव्ह यू. ते काय नवीन आहे? अहो एक पद्धत म्हणून म्हटलं. हो का? बाय. झोप तर. गुड नाईट. वेडी आहे वेडी. या या युअर ऑनर. वेळ झाली का? ईशा, काहीतरी काय बोलता वात्रटासारखं? गोळ्यांची म्हणतोय. चोराच्या मनात पुरे पुरे. अगं बाई, सोडवलं की काय बसल्या बसल्या? बसल्या बसल्या म्हणजे? म्हणजे तुम्ही हल्ली भारीच बसलेले असता. अहो 2-4 फेऱ्या माराव्यात, बरं असतं ते शरीरासाठी. अहो तुम्ही आम्हाला बसलेले बघता, याचा अर्थ आम्ही दिवस बसून काढतो असा होत नाही. आणि बसलो तरी डोकं चालू असतं. हो दिसतंय ना. सोडवलं? हे मी नाही सोडवलं. मग तुमच्या हुशार मुलांना तरी या कोड्यात काहीच रस नाही. नाही, तो आपला ऍडव्होकेट प्रधान आहे ना, गोट्या. त्यांनी नाही का, तो काय सोडवतो. तो त्याचा असोसिएट आहे ना, काय तो ओम का काय नाव आहे त्याचं? त्यांनी ओम. ओम काय प्रसन्न चेहरा आहे त्या पोराचा. कुणाचा? ओम ग, ओम. मला हुशार वाटतो तो. एवढं एक लुटूपुटूचं कोडं सोडवलं म्हणजे काही लगेच हुशारी सिद्ध होत नाही. तुमच्या कोर्टात केस जिंकणं अवघड आहे युअर ऑनर. बस ना. धनश्री बस. अगं बस. अगं हे दत्ताराम भाऊ, एवढा मोठा पॉज. प्रेक्षकांची उत्कंठा एकदम शिगेला. काका जरा शांत बसशील?
गंभीर चाललंय ना हे सगळं? जयेश आणि धनश्री दोघंही त्यांच्या गावातनं पळून आले. त्यांच्या गावात जयेश शिक्षक आहे आणि ती त्याची विद्यार्थिनी. पण त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्या दोघांना एकमेकांची लग्न करायचे. काय प्लॉट आहे राव. एक छोटीशी लव्ह स्टोरी. नाही म्हणजे 5च वर्षांनी लहान आहे ती. ते 10वीला ऑक्टोबरला फार वेळा बसली ना, त्यामुळे मग शाळेतच राहिली होती. पण मी शिकवणी घेतली आणि एकदम एका फटक्यात बस. काय प्रॉब्लेम काय? नाही, प्रॉब्लेम असा आहे की तिच्या घरच्यांना या दोघांचं लग्न मान्य नाहीये. तिचा भाऊ या दोघांच्या जीवावर उठलाय. ते स्थायिक होण्यासाठी मुंबईला गेले होते, पण तिथे काहीच वर्कआउट नाही झालं. या स्टोरीचा दी एंड आपण करणार. या स्टोरीतला हिरो हिरोईनला वाचवणार आणि वेळ पडली ना आयुष्यभर राडा करून टाकेल. राडा. एक मिनिट, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. मी बोलतोय ना त्यांच्याशी. नाही, मी एवढं म्हणलं की डरणे का नाही, बिंदास रहने का. एकदम बिंदास. तुम्ही खरंच टेन्शन नका घेऊ. तुम्ही इथेच राहा. कोणाला काहीही कळणार नाही. तुमच्या गावातले किंवा धनश्रीच्या घरचे कोणीच मला ओळखत नाही. आणि तरीही आपण धनश्रीच्या घरच्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू. आणि या जगात अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी शांतपणे आणि प्रेमाने सांगितली तर कळत नाही. नाही ओम भाऊ, ते अशक्य आहे. उद्या शनीला म्हणलात की बुधशी मैत्री करत, शक्य आहे का? हिच्या घरच्यांचं नंतर बघूया आपण. तुम्ही जे काय करताय ना ते खूप खूप आहे. पण आम्ही 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 बोजा नाही होणार तुमच्यावरती. मी ट्युशन घेईन ना, ही मदत करेल मला. आम्ही आमचा खर्च उचलू आणि मग पैसे जमा झाले ना की मग आम्ही वेगळ्या घरात राहू, आमच्या भाड्याच्या. बा, विचार चांगला आहे, पण मी सांगतोय ना, तुम्ही इथेच राहा. खरंच माझं घर हे तुमचं घर समजा. माझी आजी तुमची आजी, माझा काका तुमचा काका, माझा हा दत्ताराम तुमचा दत्ताराम. आता एकंदरीत स्टोरी माझ्या ध्यानात आलेली आहे. आता माझं म्हणणं एवढंच आहे, पहिली गेम. चला कुठं? चला झोपायला. चला चला चला. आता एवढे दत्तो, सगळी व्यवस्था झालेली आहे. अरे बाबा, झोपायची व्यवस्था म्हणजे गादी, चादर, उशा, तांब्या, भांड. सर. अरे बाबा, अरे हे जयेश, अरे काय करतोस? माझा विश्वास बसत नाही ओम भाऊ. तुमच्यासारखा माणूस कसं काय असू शकतो? इथे सख्खी माणसं जीवावर उठली. माणूस की शिल्लक नाही राहिली कुठं. खरं सांगतो तुम्हाला, सारखे ना असे सुसाईडचे विचार येतात मनामध्ये. वाटतं मरा, वाटतं मरून टाकू. नाही करणार नव्हतो, वाटतं ना. पण तुमच्याकडे बघून वाटतं नाही. घ्यायला पाहिजे, उमेद वाटते. थँक्यू भाऊ. ठीक आहे, ठीक. नाही खरंच थँक्यू भाऊ, वेलकम. सख्खी माणसंच वाईट वागतात की काय, असे अनेकदा मलाही प्रश्न पडतात. एक रिक्वेस्ट करू? हो. माझ्यासमोर रडू नका प्लीज. मी माणसाला कुठल्याही अवस्थेत बघू शकतो, पण रडताना नाही. काय सांगितलं आता? नाही रडणं. जाऊन आराम करा. त्याकू दे. हो भाऊ, एक रिक्वेस्ट करायची होती.
नाही नाही, तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावरती. अजून एक कराल का? माझं आणि धनाचं लग्न लावून द्याल का? नाही म्हणजे तुम्ही वकील आहे म्हणून विचारलं. सकाळपासून दिसली नाही. रोमियो नाम मेरा चोरी है काम मेरा राम राम दत्ताराम. राम राम. काय म्हाताऱ्या, अरे अर्धी लाकडं स्मशानात गेली तुझी. अंगातली चरबी गेली नाही तुझ्या अजून. काय झालं? कुठल्या माणसाने शोधतोय? तुला जे माणसं पाहिजेत ना ती आतमध्ये. चल. अहो तुमचा काहीतरी घोटाळा होतोय. लावा दिला तुला घोटाळा. त्या लोकांसमोर कपडे फिरतोय. चल. माझा ऐका तरी. अरे आमच्या घरावर पाळ ठेवतो. आज चोरून घरामध्ये बसतो. दाखवतो ना मी. तुम्ही ऐका मला. कुठल्या बापाच्या असं काय करता? काय रे काय जय भाऊ तू बोलवतो ना कोणतरी पाळ ठेवतोय म्हणून. हे म्हातारडं पाळ ठेवतो ना आपल्या घरावर. चोरून बघत होतो चोरून. काय रे म्हातारड्या दात आले काय तुला? असं वागू नका हो. मी हार्ट पेशंट आहे. पेशंट? तुला कायमचं पेशंट करतो बघ. रेडीच आपलं सामान. हे कोण आहे तुम्हाला माहितीये का? चांगला ठाऊक आहे मला. हा त्या धनश्रीचा मामा किंवा काका असणार आहे. पाळ ठेवून त्या घरावर. लांब व्हा लांब व्हा. चाकू टाका तू. चाकू टाका आधी लागेल कोणाला तरी. चाकू टाका. चाकू म्हणजे मेन आयटम आपला. असं कसं टाकणार? हे आमच्या शेजारी राहतात. कामत आजोबा आहेत हे. चाकू सुरे घेऊन फिरतायत घरात. पाणी पाणी आणा पाणी. भाऊ हे खरंच आमच्या शेजारचे आजोबा आहेत. मला काय ठाऊक. हे घ्या पाणी प्या. सावकाश सावकाश सावकाश. बरं वाटतंय? बरं वाटतंय का? खरं सांगू का खोटं? सॉरी रॉंग नंबर लागला. आता शेजारी आहे तुम्ही. मग या घरात चोरून बघायचं कारण काय तुम्हाला? चोरट्यासारखं नाही. मी पेपर घ्यायला आलो होतो. पेपर. आता ती दिसली नाही म्हणून पेपर शोधतो कोणी? आजोबा आजीला बघायला आला होतात ना? आजीला बघायला? नाही अहो मी पेपर बघायला. म्हणजे मी आजीला बघायला आलो. कशाला येणार नाही का आजीला? शांत व्हा आणि आता निघा. आणि उद्यापासून एक काम करायचं. शेजारी म्हणून एक पाटी गळ्यात लावायची. उगाच कन्फ्युजन नको. आजोबा अहो पेपर घेऊन चला. नाही आज फक्त विलच वाचन म्हणतोय. उठण्या हसतोय. डेंजर दिसते. काय चाललंय? खूप हसायला येत आहे. तुम्हाला नीट राहता येत नाही का? मी कुठं काय केलंय? मी अहो यांना मदतच करत होतो ना. मी काय इजा बिजा केलेलं नाही. मी फक्त घाबरत होतो त्याला. हो मग यात त्यांचं काही बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार असणार होतं? मुद्दाम सगळ्यांना त्रास होईल असं कसं वागू शकता हो तुम्ही? मी काय केलं? काय मी काय केलंय? हा मी तुम्हाला सांगितलं होतं स्वयंपाक खोलीत आजीच्या भांड्यांना हात लावायचा नाही. का लावला? मी कुठं लावला हात? बर मग त्यांच्या भांड्यांना नॉनव्हेजचा वास काय येतोय? नॉनव्हेज? अहो मी तर फक्त 4 अंडी फोडली ढवळली प्यायलो. दररोजच पितो मी. अंड म्हणजे नॉनव्हेज असतं काय? नाही हे कसं काय म्हणतात? होय 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 होय. ते तुमच्यासाठी त्यांच्यासाठी नाही.
त्या सकाळपासून उपाशी राहिल्या. हो, आणि त्यात त्यांचा मंगळवार होता. अरे देवा, म्हणजे ते आता दिवसभर उपाशी राहणार. त्यात त्यांना डायबिटीस आहे. तुम्ही हे बघा भाऊ, मंगळवारी नॉनव्हेज खायचं नाही हे आपल्याला माहित नव्हतं. एक मिनिट, कुणी कधी काय खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमा पण आपण सगळे एकत्र राहतोय, हो, त्यामुळे एकमेकांना समजून वागलं पाहिजे. म्हणजे आम्ही नॉनव्हेज खायचंच नाही म्हणा की. हे बघा, तुम्ही नॉनव्हेज खाण्याने पर्सनली मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आमा पण तुमच्या नॉनव्हेज खाण्याने इतरांना जर त्रास होणार असेल तर त्याची सोय दुसरीकडे बघायची. सोय दुसरीकडे बघा. बघा, घराबाहेर काढायला गेला काय तुम्ही? एक मिनिट, मी असं काही म्हटलेलं नाहीये. नॉनव्हेजची सोय दुसरीकडे बघायची असं सांगतोय मी. तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. नाही भाऊ, अर्थ कळतो आपल्याला, सगळा अर्थ कळतो आपल्याला. दुनिया घुमलेला माणूस आहे मी. राहू द्या रंजन भाऊ, कळलं आपल्याला. इथलं शेअर संपलेला आपला. नाही, नमस्ते, गुड बाय, राम राम. जाऊ द्या. अरे हम तो चले परदेश, हम परदेशी हो गए. लेका, माझा पिक्चर सुरू व्हायच्या आधीच बंद होईल. पण मी असं काहीच त्यांना सांगितलं नाही. त्यांनी चुकीचा अर्थ काय? काय शांतता नांदते घरात. फॅन्टॅब्युलस लोक आहेत. नाही, तुम्हाला काय